त्यांच्याकडून 2000 देतो, सगळ्यांचे पैसे देतो, वेट करा. नऊशला आलेत प्राइस सचिन केवारे यांच्याकडून. हा राजू मेस्त्री यांच्याकडून 900ला 500, 900 सेपरेट ठेव, कन्फ्युजन नको. आणि सचिन केवारे एकदा कन्फर्म करा. 2000 आलेत, कशासाठी कन्फर्म करा. आता माझ्याकडे काहीच प्राइस नाही, मी हँड ओव्हर करा. विकेटसाठी आहेत का? विकेटसाठी. आणि सुधाकर चोरगे यांच्या वतीनं श्रवण फुल भांडार 1100. सविताताई सुधाकर चोरगे या मॅन ऑफ द मॅच नौश टीमला आलेत, टीमला नौशकडे द्या आपण. आणि शिवाजीनगरच्या फलंदाजांना आलेत. प्रेम आम्हाला नावामध्ये प्राइज आलेत. गणेश 2 षटकार. बघा षटकारासाठी प्राइज होतं सरपंच साहेबांकडून. शिवाजीनगर या हार्डलक चांगला खेळ. चला 9 साठी टाळ्या उद्या. आणि विकेट किती गेल्या होत्या? मॅच ऑन करा, मॅच ऑन. बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवा. नवेशने 4 घेतल्यात. बघा भरपूर प्राइज आहे. शिवाजीनगर कसलखंडचे सरपंच संजय घर आणि विनोद शेंदे यांच्याकडून 5000 तर शिवाजीच्या थांबा, 1 मिनिट थांबा. शिवाजीनगरचे आमचे पाहुणे संजयजी गरज सरपंच कसलखंड आणि विनोदजी शिंदे अध्यक्ष ट्रॉफीसाठी 5000चं कॅश प्राइज. 5000चं आम्हाला त्यांनी सहाय्य केले देणगी. बघा इथे प्राइज पुन्हा आले, भरपूर प्राइज आहे. बोला. रुपेश पाटील यांच्याकडून 900. आता 900 काउंटिंग कर. हां 900 काउंटिंग कर. या सरपंच साहेब गेले ना. मी संजय गरज साहेब सरपंच कसलखंड आणि विनोदजी शिंदे साहेब आपण या. विनोदजी शिंदे साहेब आणि संजयजी गरज साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देतो. या आपण टॉस बॉक्समध्ये. आधी आपण देऊया शिवाजीनगरच्या खेळाडूंना हे कॅश प्राइज. चला आमचे ऑफिशियल्स मॅच ऑन करा, ऑफिशियल्स मॅच ऑन करा. चल 900ला किती बक्षीस आले? तर 900ला आले 3500 रुपये. टाळ्या होऊ द्या. जीएसटी जमा करा. सुरत पाटील सरपंच गेले का? या मामा आपण या. सकाराम गायकर यांच्या वतीनं पैसे माईक मध्ये बोलल्यावरच देऊ ना. आणि झील केबल नेट सर्व्हिस. चला 9 साठी टाळ्या, बोलायला लागेल. हा जीएसटी नंतर द्या. 900. चला बँजो थांबा जरा. रुपेश दादा पाटील ओमकार फोटो स्टुडिओ अँड लाईव्ह इव्हेंट. रुपेश दादा पाटील आपण या स्टेजवर. 900 जितू 11 हनुमान नेरेसाठी खेळताना प्रमुख गोलंदाजी केली. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला. आता अध्यक्ष ट्रॉफी समीरदादांची स्पर्धा घरच्या मैदानावर युवा वर्गाला खेळून खेळलात. 48 संघामध्ये गावदेवी नेरे टॉप 3 मध्ये पोहोचलाय. का म्हणशील तुझ्या खेळाबद्दल आणि संघाबद्दल? माझा खेळ तर बरोबर झालता, संघाने पण मदत केली मला. बस चला 9 साठी टाळ्या उद्या. आणि त्याला देतो कॅश प्राइज. आणि रोहन बाहुबली कोच रोहन कुठे आहेत का ते? चला मॅच ऑन करा. अंपायर तुम्ही चालू करा सामना. बँजो पथक पाठीराखे. चला ऑफिशियल जॉईंट व्हा. वर्षाताई सचिन केवारे यांच्याकडून प्राइज आलेत. 900 ते घेऊन जा. 2000 आलेत विकेटसाठी. तर रुपेश पाटील आमचे ओमकार फोटो स्टुडिओ. रोहन इकडे थांबा जरा. चला पंच आमचे समालोचक मॅच ऑन करा. आणि रोहन स्नेहकुंज आधारगृह नितीनजी जोशी साहेब सचिनजी केवारी यांचं प्राइज. मॅच ऑन करा. रुपेशजी पाटील साहेब थोडी दिलगिरी व्यक्त करतो, मॅचकडे फोकस करतो. तर 4ही गोलंदाजांना वर्षाताई सचिन केवारे पंचायत समिती सदस्य आणि सचिनजी केवारे यांच्या वतीनं राजू मेस्त्री साहेब यांचा सन्मान करतो. स्नेहकुंज आधारगृह ते नितीनजी जोशी साहेब यांच्याकडून जे प्राइज आले ते आम्ही रोहनला जी पे करतोय काही वेळातच. चला राजू मेस्त्री साहेब आमचे ओमकार फोटो स्टुडिओ अँड लाईव्ह इव्हेंट नेरेचे युवा उद्योजक रुपेश पाटील यांचा आपण सन्मान करतो. आणि त्यानंतर आमचे राजू मेस्त्री साहेब सुभाषजी गायकर साहेब या आपण आपला सुद्धा आम्ही येथे सन्मान करतो.
सुभाषजी गायकर साहेब बऱ्याच वेळ स्पर्धेचा आनंद घेत होते. चला आता पूर्णपणे रुपेश सर, वैभव आपण मॅचकडे जातोय. मी मात्र 15-20 मिनिटासाठी थांबतोय आणि वैभवला मी विनंती करेन, राजू मेस्त्री साहेब त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. भायादांचा सुद्धा सन्मान करा. चला चला समोर गर्दी कमी करा. इम्पॉर्टंट मॅच आहे, बिग मॅच, थ्रिलर मॅच. सचिन मोरे, बिट्टू, पंकज गायकर मॅचचा आनंद घेताना. दिनेश शेटगवते, नंदिता बेअर शॉप स्पोर्ट्स सायकल. चला ऐवा कॅश 333 आणि ड्रीम चायनीज विदिशा हरेश गवते यांच्या वतीनं आम्ही देतोय रेडबुल. चला मॅच ऑन. तर चला जाऊ पण मॅचकडे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो सर्व प्रेक्षकांची. सत्कार समारंभ चालू होता, त्यानंतर आता आपण मॅचकडे फोकस करू. दोन संघांमध्ये फाईट, एका बाजूला वडगल, एका बाजूला आपण पाहतोय शिवकर. दोन संघांमध्ये फाईट आहे. गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र उंचवर धरू गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न करेल, परंतु पंचांचा इशारा येईल. इट्स अ बिग हिट, मॅक्सिमम बॉल फरार, षटकार. आई बॉल तिथे मात्र गॅप मध्ये धरू गेला. क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करेल. शेवटच्या क्षणाला बॉलची अडवणी केली जाईल. जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत या बॉलवर धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 2. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 12. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला 12 पाहायला मिळते. मॅचमध्ये थोडासा वेळ मात्र जाताना पाहायला मिळेल. शिवकर टीमला आम्ही विनंती करू की अतिरिक्त वेळ इथे वेळेचा अपव्यय करू नका. लगेच आपण सामना चालू करायचा आहे. तर Yes, नक्कीच आदित्य पाटील. दोन संघामध्ये बिग बॅटल पाहायला मिळते. एका बाजूला शिवकर, एका बाजूला आपण वडगर पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना वडगर टीमचे 2 फलंदाज दर्शन पाटील, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय अविनाश पाटील. गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर गरत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी जरूर घेतली आहे. गोलंदाज तयार असणारे मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज दर्शन पाटील आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करेल या इनिंग मधील. पहिला बॉल तिथे मात्र जड मध्ये होता, डिफेंड गेलं तिथे मात्र. या बॉलवर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल पाहायला मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकातील पहिला बॉलचा तिथे मात्र किल जरूर झालाय. गोलंदाज मयूर घरतला आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवकर टीमची ओळख जरूर पाहायला मिळते. चांगला खेळ सातत्याने जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज अविनाश पाटील. 6 बॉलमध्ये 12 धाव्यांवर अविनाशला आपण गेलत असताना जरूर पाहतोय. महत्वपूर्ण पारी टीम साठी गेलत असताना अविनाश पाटीलला पाहतोय आपण. अविनाश पाटीलसाठी तिथे मात्र बॉल जरूर होता. फटका केलाय. क्षेत्ररक्षक तिथे असणारे बॉलची अडवणी करतील. जोपर्यंत बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे. त्याचबरोबर हा आदित्य सर, मागचा मॅच मात्र आपण पाहायला गेला. गावदेवी 11 नेरे टीमनं मात्र दमदार जिंकलाय. आणि आदरणीय आमचे ग्रामपंचायत सदस्य नेरेचे आदरणीय सुधाकरजी चोरगे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी विनंती करेन कॅप्टनला की या हा पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. आदरणीय सुधाकरजी चोरगे साहेब, गृह ग्रामपंचायत नेरेचे मात्र दमदार सदस्य यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. मैदानामध्ये हे मात्र डामार रंगलाय. विकेट क्रमांक मात्र इथून जाताना पाहायला मिळेल पहिली. यस
रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल आणि गावदेवी 1100 रुपये 1111 रुपये म्हणजे हा मान दिला जातोय नेक्स्ट मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा, अगदी मनापासून आभार आदरणीय सुधाकरजी चोरगे साहेबांचं, धन्यवाद. तर नक्कीच LBW चा शिकार मयूर घरत याच्यासाठी ओळखला जातो. अगदी जडमध्ये गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज यश पाटीलला आपण पाहतोय. इनर क्रमांक 3, 14 धावा धावफलकावर आहेत. चौथा बॉल घेऊन गोलंदाज मयूर घरत तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. चौथा बॉल या षटकातील घेऊन तयार आहे गोलंदाज. बॉल तिथे मात्र लावून अपील होती आणि तिथे मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलं जाईल. बॅटकडे फक्त कालती टप्पा पडला का चेक केले जाईल. तिथे मात्र लगेच डिसिजन येईल. डॉट बॉल असणारे तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 14 धावा धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड. तिथे मात्र 4 बॉल खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार मयूर घरत. या षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. आई बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या बॉलवर पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट +1 या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर लागतील. एका बाजूला आपण जरूर पाहतोय शिवकर, एका बाजूला आपण पाहतोय वडगर. 2 संघांमध्ये फाईट बॅटल आहे, लढत आहे, चांगली लढत जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साईकला फलंदाज अविनाश पाटीलला आपण जरूर पाहतोय. 7 मध्ये 13 वर अविनाशला आपण खेळताना जरूर पाहतोय. गोलंदाज मयूर घरत तयार आहे. या षटकातील 5वा बॉल. बॉल लाऊड अपील, गवसला गेलाय. LBW चा शिकार. 1 मोर विकेट डाऊन. दुसरी सफलता मिळते मयूर घरतला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संघातील मुख्य खेळाडू म्हणून ओळख जीतची आपण जरूर पाहतोय. चांगले सामने ते केलं असताना जरूर आपण जीतला पाहिलेत. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 16. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मयूर घरत फक्त धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये 4 आणि 2 विकेट त्याला मिळालेत. शेवटचा बॉल शेष आहे, लास्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्कोरिंग शॉट पाहायला मिळतील का? दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी केलं असताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार मयूर घरत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा अपील जरूर केली होती, तिथे मात्र डायरेक्ट हिट जरूर केलाय. तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17. 2 षटकांचा खेळ समाप्त. 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. टीम वडगर.
शिवका टीम आम्ही तुम्हाला पहिल्या षटकामध्येही वॉर्न केलं होतं, प्लीज अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आज अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे आणि बरेचसे सामने अजूनपर्यंत आम्हाला इथून उरकायचे आहेत. आयोजकांकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे की इथून वेळ भरपूर सारा खर्च होताना पाहायला मिळते. मी विनंती करेन, चला शिवका टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येस आदित्य सर. चला एकत्रित येऊ नका, याच्याकडे लक्ष असू द्या. अंतिम रात्र आहे, शेवटची रात्र. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संदीप पाटील तयार असणार आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेतली आहे. 4 षटकांची लढत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ समाप्त. 17 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे संदीप पाटील यांच्यावर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जीत पाटील, ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज यश पाटील. 2 पाटील बंधूंची जोडी आपल्याला जरूर मैदानात संघर्ष करत असताना जरूर पाहायला मिळते. टीम वडकर करून तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल संदीप पाटील. पहिला बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक एका टप्प्याने बॉलची तिथे मात्र अडवणी करतील. तोपर्यंत थोडीशी मिसफिल्डचा फायदा घेत असताना या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19 धावा. 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. किती धावांचं डोंगर रचलं जाईल, किती धावांचा टार्गेट सेट असणार आहे, माइंडसेट कोणतं असणार आहे, तिथे मात्र 2 फलंदाजांना संघाची जबाबदारी ती घ्यावी लागेल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीप पाटील आपण पाहतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. तो अनुभव सध्या संघाच्या चांगल्या स्थिती आधी दाखवत असताना आपण जरूर पाहतोय. आई बॉल उंचवर गेलाय, संधी निर्माण झाली आहे आणि तिथे मात्र सोडलाय जेल. जीवनदान दिलंय तिथे मात्र जीत पाटीलला तिथे मात्र जीवनदान दिलंय. मागात पडेल का? एखाद्या खेळाडूला जीवनदान दिला त्यानंतर तो खेळाडू घातक ठरू शकतो. आपण बऱ्याच मैदानावर जरूर पाहिलं, परंतु आता तसं घडेल का? जरूर पाहायला मिळेल. चांगली मॅच आहे 2 संघांमध्ये. एका बाजूला वडगर, एका बाजूला आपण पाहतोय शिवकर. 20 धावा धावफलकावर लागलेत. स्ट्राईकला फलंदाज आलाय यश पाटील. ऑन स्ट्राईक तयार आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप पाटील या षटकातील 3रा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. बॉल अगदी जडमध्ये होता. तिथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने केला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र मागे तैनात आहेत. बॉलची उचलणी करतील, फेकी करतील. या बॉलवर फक्त सिंगल. चांगल्या टप्प्यावर नियंत्रित अशी गोलंदाजी करत असताना पण गोलंदाज संदीप पाटीलला आपण जरूर पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन मागच्या बॉलवर आपण जरूर पाहिलं. चेंज ऑफ स्पेस मध्ये डिलिव्हरी बॉलची जरूर केली होती. पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील 5वा बॉल. 5वा बॉल तिथे मात्र मागे क्षेत्ररक्षक तयार आहेत. थोडीशी मिसफिल्ड. सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. तिथे मात्र परतावा लागेल. धोका निर्माण झालाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. चला लवकर घ्या फलंदाज जरा. चला नवीन फलंदाज यज्ञेश पाटीलला आपण पाहतोय. सामना होता एका बाजूला मोहो, एका बाजूला होता वडगर. 3 मध्ये 12ची गरज होती तेव्हा यज्ञेशची तिथे मात्र गणना जरूर केली होती. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून, 2 चौकार, 1 षटकार आपल्या टीमसाठी जरूर पाहिले होते. तोच यज्ञेश सध्या मैदानात दाखल झालाय. चांगला खेळ टीमसाठी करावा लागेल. सध्या टीम अडचणीत आहे. टीमसाठी धावा तिथे मात्र जमवायच्या आहेत. त्या धावा तिथे मात्र स्कोरबोर्डवर लावाव्या लागतील. संघाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा बॉल या षटकातील घेऊन गोलंदाज तयार संदीप पाटील. शेवटचा बॉल होता. तिथे मात्र लॉफ्टेड ड्राव जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बॉलची अडवणी करतील आणि या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 25. 3 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा धावफलकावर 3 विकेटच्या नुकसानात टीम वडगर पाहायला मिळते.
आपण जास्त एकत्रित येऊ नका, याच्याकडे लक्ष असू द्या. आपल्याला सामने लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत सर्व. त्यानंतर आज फायनलची नाईट म्हटलं तर बक्षीस समारंभ आहे. एक्स्ट्रा टाइम आज आपल्याला तिथे खर्च होत असताना जरूर पाहायला मिळेल. पंचवीस धावा फलकावर लागले. 3 विकेटच्या नुकसानात 3 षटकांचा खेळ समाप्त आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल सुमित डवले. चौथ्या षटकाची जबाबदारी जरूर असणारी. लास्ट ओव्हर तिथे मात्र दादा किती येतील शेवटच्या षटकांमध्ये. 10 ते 15 धावांचं लक्ष जरूर असणार तिथे मात्र शेवटच्या षटकामध्ये खोटण्याचं. परंतु किती धावा येतील, कितीपर्यंत रोखलं जाईल या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल सुमित डवले. यत्नेसाठी जरूर होता, उंचवर गेला क्षेत्ररक्षक, बॉल खाली. ओहो, ग्रेट कॅच. आपल्या टीमसाठी एक चांगला झेल टिपलाय आणि महत्वपूर्ण खेळाडू बाद होईल. यत्नेश पाटील परतीच्या रस्त्याला. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली सुमित डवलेला. तिथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित पाटीलला आपण पाहतोय. रोहित पाटील नवीन फलंदाज तयार असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर सुमित डवलेला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर विकेट अपदान. पुन्हा एकदा असणार दुसरा बॉल घेऊन तयार. हा बॉल उंचवर गेलाय पुन्हा एकदा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली तैनात आहेत. यस, वन मोर. अजून एक. जसं आले तसे चाललेत. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5. स्पर्धेला ज्याने अगदी मोलाचं सहकार्य लाभले, झील केबलचे नेटवर्कचे सर्व आदरणीय सुनीलजी मुंडे साहेब, सकरामजी गायकर साहेब आणि सुनीलजी मुंडे आणि नितीनजी जोशी साहेबांना पहा अगदी मैदानाला फेरफटका मारताना मात्र पाहायला मिळतात. परिपूर्णपणे या स्पर्धेवरती त्यांचं लक्ष राहिलं गेलेलं आहे. आदरणीय सुनीलजी मुंडे साहेब, सकरामजी गायकर साहेब, नितीनजी जोशी अगदी आपण या मैदानाला मात्र फेरफटका मारताना त्यांना इथे मात्र पाहत आहोत. त्यापर्यंत झाले दांडी गुल 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 गुल. हॅट्रिक कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुमित डवले मॅजिकल स्पेल आपल्या टीम साठी अतलत असताना तिथे मात्र 3 विकेट 3 बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डीजे बॉलवर 3 विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुमित पाटील एकही फलंदाज थांबायला तयार नाहीये. जसे येत आहेत तसे परत चालले आहेत. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज तन्मय पाटीलला पण पाहतोय. वडगर टीम सध्या संकटात सापडली आहे. 4था बॉल या षटकातील तयार आहे. आई बॉल वेगवान होता. आपली छाप सोडत असताना अप्रतिम गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स दाखवत असताना आपण पाहतोय सुमित डवले 3 विकेट. त्यानंतर डॉट बॉल. काही कमालीची गोलंदाजी सध्या संघाला आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र फलंदाज बाद. 4था या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद असणारे तन्मयला परतावं लागेल. मैंने देखा तूने देखा मैं
या स्पर्धेमध्ये भूमिका जरूर पाहायला मिळते. रोहनदादा पाटील खूप सारी मेहनत पण सामन्याकडे काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 5 बॉलची फेकी केली, 4 विकेट, 1 डॉट बॉल. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा शेवटचा बॉल तिथे मात्र विकेट प्लस मेडन. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 डॉट 4 विकेट. सुमित ढवले छाप सोडली या षटकामध्ये पाहायला मिळेल. मैदान अक्षरशः गाजून ठेवलंय. तिथे मात्र सुमित ढवलेने छाप सोडली आहे या सामन्यामध्ये. मेडन ओव्हर पाहायला मिळाली. धावसंख्या रोखली गेली आहे ती 25 धाव्यांवर. 26 धाव्यांचं असणारे लक्ष्य. येणारे 24 बॉल 26 ची गरज आहे. म्हणून मी नाही झालं. आलेला आहे. जय मल्हार केबल सर्व्हिस नेटवर्क सर्व्हिसचे मालक अविनाशजी ढवले यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं इथून गुगल पे मार्फत इथून बक्षीस आले सुमित यांच्यासाठी. चला लगेच मॅच क्षेत्ररक्षणासाठी चला वडगड टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे. आणि कोपरोली आणि नेरे टीम कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचं आहे. टीम नेरे आणि कोपरोली. चला 12-12 किंग सरकार कोपरोली आणि गावदेवी 11 नेरे टीम कॅप्टन आपण या इकडे आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. चला शिवका टीम फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन की वेळेचा अगदीच अपव्यय करू नका. वडगड टीम आपणही क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. त्याच्यानंतर लकी ड्रॉ होईल. मी कोपरोली टीम आणि नेरी टीमला विनंती करेन की आपण इथे उपस्थित राहायचं आहे. चला बॉल द्या. चला मॅच कडे आता आपण वळणार आहोत. पहिलं सत्र काय टॉप क्लास बॉलिंग केली. प्रणय 11 सहारा शौकर
सध्या वडगड टीमला या इनिंग मध्ये प्रतीक पाटील वैयक्तिक 0वर. अरे वेळ जीवाला लावून घे. पहिल्या बॉलवर सिंगल आपण बघितले आणि त्यानंतर लगेच विकेट मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय वासुदेव आंग्रे. चांगली गोलंदाजी जित पाटील कडून पहिल्या 2 बॉलमध्ये थोडं प्रभावित करणारा राहिलाय. बॅटिंग फार छान झाली होती नो डाऊट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्पेशली पहिलं षटक 12 धावांचं होतं, परंतु अंतिम षटक सुमित ढवळे 4 विकेट प्लस मेडन ओव्हर, त्यामध्ये विकेट हॅट्रिक येईल. तो षटक वडगड टीमला अचंबित करणारा राहिला. 22 बॉल अजूनही 25 करायचे त्या मॅचमध्ये. प्रणय 11 सहारा शुभकर टीमला. वासुदेव आंग्रे बॉलला फॉलो करणं त्याला आवडतं आणि बॉलला पाठवला डीपमध्ये स्क्वेअर लेग कडे. 2 रन पूर्ण होत आहेत. खूप चांगलं क्रीडांगण यंदा मैदानासाठी अजून मेहनत घेण्यात आली. अजून एक्स्ट्रा माती मैदानावर आणली गेली आणि लख प्रकाश अगदी संपूर्ण मैदानामध्ये तुम्ही बघा मिळतं. खूप चांगल्या फ्लोट लाईट्स प्रज्वलित झाले संपूर्ण क्रीडांगण आणि अध्यक्ष चषकाची स्पर्धा ज्याच्या शेवट अगदी आता थोड्या वेळात होईल. मिड विकेटमध्ये खेळाडू तयार होता आणि हा डिरेक्ट थ्रो त्याने तिकडे केलाय. आणखीन एक सिंगल. पहिले 4 बॉल डिलिव्हर्ड होत आहेत आणि धावसंख्या देखील बोर्डवर स्कोरबोर्ड 4 वर तुम्हाला बघा मिळेल आणि 1 विकेट त्यामध्ये समाविष्ट आहे. अजून 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा बॅट फार वेगानं फिरवली होती. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाला होता, त्यामुळे थोडा डीप राहिला. विकेट किपर असून हा बॉल. आणखीन एक डॉट बॉलची ते अगदी सांगता होताना बघा मिळेल. जित पाटील यशस्वी गोलंदाजी किंवा पहिल्या 5 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत केली आहे. फक्त 4च धावा खर्च केलेत, 1 विकेट. कारण टार्गेट छोटे, परंतु प्रणयच्या जर स्लॉटमध्ये बॉल तुम्ही फेकाल तर तो थेट बाजूच्या पार्किंग प्लॉटमध्येच मिळेल आणि अंतिम बॉलवर ठोकलाय षटकार. टॉप क्लास शॉट राहिलाय. लगेचच ऑन करायचे. पहिलं षटक हॅलो जे हॅलो समाप्त चेक झालंय. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हॅलो. पहिले षटक समाप्त झालंय. स्कोरबोर्ड 10 वर बघा मिळेल. 1 विकेट त्यामध्ये गमावली आहे. सेकंड राऊंड कडे आपण वळतोय. दर्शन पाटील 26 धावांचा पाठलाग करायचं, ज्यामधून 10 रन आलेत. अजूनही 16 रन हवेत उर्वरित 18 बॉलमध्ये. प्रणय 11 सहारा शिवकर संघाला पंढरीनाथ कडव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पाठीमागे लेग साईडला टार्गेट करायचं होता. बॉल बॅटरच्या स्लॉट मधून निघून गेला. पाठीमागे वासुदेव आंग्रेला आपण बघतोय. स्कोरबोर्ड थांबवण्याचा प्रयत्न सध्या होते. 17 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये थोडंसं अगदी वर्चस्व जरूर दिसत असेल, परंतु क्रिकेट खेळ हा चॅलेंजनं भरलेला खेळ. अपील लाऊड आहे. यशांच्या समोर पायचीत पकडले गेलेत. वासुदेव आंग्रे LBW बाद.
त्या षटकारानं थोडं प्रेशर कमी आहे प्रणय इलेव्हन सहारा शुकरवर, परंतु पुन्हा एकदा मोहीम हाती घेतले दर्शने या ओव्हरमध्ये दबाव वाढवायचा या उद्देशानं सध्या त्यांनी ही गोलंदाजी करायला सुरुवात केली. पहिले 2 बॉल आपण बघतोय. पहिला बॉल जो डॉट बॉल आला आणि त्यानंतर लगेचच विकेट वासुदेव अंग्रेज आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय मयूर खैरत. 16 बॉल 16 रन, बॉल टू रन समीकरण आहे. वडकर संघ या मॅचमध्ये हाच प्रयत्न करेल इथून हा सामना अंतिम बॉलपर्यंत कसा घेऊन जायचा आणि याच अगेन्स्ट खेळत असताना प्रणय इलेव्हन सहारा शुकर प्रयत्न करेल की हा सामना लवकरात लवकर कसा फिनिश करायचा, कारण अंतिम बॉलपर्यंत तो सामना नेऊ इच्छित नाही आहेत. बघायचं आहे. 16 बॉल 16 धावा, प्रेशर दोन्ही टीमवर आहे, दबाव दोन्ही टीमवर आहे, कारण पुढे जायचं आहे. वेट केलं, दिशा दिली. मयूर टॅलेंटेड खेळाडू आहे. मॅचला कंटिन्युअसली पुढे घेऊन जाणं मयूरला पसंत आहे. सिच्युएशननुसार खेळ खेळणं, सिच्युएशननुसार आपल्या बॅटचा फ्लो फिरवणं या खेळाडूची स्पेशलिटी राहिलं आहे. प्रणय म्हात्रेचा एकच टार्गेट असतो, तो नेहमी अटॅकिंग क्रिकेट खेळतो, कारण या टीमकडे देखील एक लॉंग अँड डीप बॅटिंग लाईनअप आहे. 15 बॉल आणि 15 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. ड्राईव्ह केला आहे समोरच्या दिशेनं, बॉलच बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफचा फिल्डर लवकर ट्राय करतोय, बॉलवर पोहोचलाय, थ्रो करेल तोपर्यंत एकेरी रन या बॉलवर पूर्ण होते. शांत क्रिकेट थोडं खेळा जातं, थोडं संयमाने घेतलाय, कारण चुका करायच्या नाही. ऑलरेडी 2 विकेट्स गमावलेत आणि वडकर संघ सध्या त्याने या मॅचमध्ये काय हवंय ते डॉट बॉल आणि विकेट. असं इथे युवा उद्योजक आदरणीय सूरज ढवले शेठ यांच्याकडनं प्रणयसाठी 2 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. दमदार आपण पाहायला गेलं तर युवा उद्योजक सूरज शेठ ढवले यांच्याकडनं ते 2 षटकार जर का प्रणयने लगावले तर ते 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आणखी एक मोठी ऑफर इथे आली आहे शिवकर टीमसाठी. हा सामना जर जिंकला तर 11 खेळाडूंना इथून मात्र 3 महिन्यापैकी 1 महिन्याचा रिचार्ज इंटरनेटचा मात्र फ्री असेल. अरे TV केबलचा सुद्धा फ्री अशा. जर का इथे हा संघ चॅम्पियन झाला तर इथून त्यांना 3 महिन्याचा परिपूर्ण मात्र इंटरनेट रिचार्ज आणि केबल TV फ्री असणार आहे. मात्र त्याला जय मल्हार केबल सर्व्हिस व नेट सर्व्हिस शिवकर चे मालक अविनाश शेठ ढवले यांच्याकडनं मात्र इथून ऑफर देण्यात आली आहे. क्या बात आहे, नवीन काहीतरी बघायला मिळालं. बुर्दूला तिकडे कोंबडे दिले होते टॉप 3 ला आणि आता 3 महिन्याचे मोबाईल रिचार्ज. आणि मी न्हावेला यंदा आम्ही बघितलं त्यांच्या अगदी गाव चषकामध्ये खेळाडूने षटकार चौकार मारले तर कॉमेंटेटर्सला 1000 आणि जर विकेट घेतली तर लाईव्ह आले ना 500, असे पारितोषिक आम्ही बघितलेत. 2 ओव्हर समाप्त होते. स्कोरबोर्ड 13 वर विकेट गमावले. 12 बॉल आणि 13 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. मॅच ऑन ठेवण्याचं काम टीम वडकर नाही केलंय, कारण 26 धावांचं हे चॅलेंजिंग स्कोरबोर्ड खरं तर फार मोठी कसरत आहे. प्रवेश 11 गावदेवी वडकर संघ या मॅचमध्ये त्यांना माहिती, ही चर्चा ही सुरू आहे की सामन्यामध्ये इन व्हायचं असेल तर हे षटक इम्पॉर्टंट आहे, व्हॅल्युएबल आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला चांगलं करावं लागेल. परंतु सध्या प्रणय इलेव्हन सहारा शुकर देखील आज विचार करतोय की सामना लवकरात लवकर फिनिश व्हावा, कारण मेगा फायनल त्यांनाही खेळायचे. दोन्ही टीम जिद्दीनं मैदानामध्ये दाखल झालेत. 12 बॉल 13 धावांची गरज आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये 13 बनलेत. आता उर्वरित 12 बॉलमध्ये 13 अजून बनवायचे. अर्धा प्रवास संपला, अर्धा बाकी आहे. फिल्डिंग मध्ये काही सजावटी सुरू आहेत. यश पाटील वडगर संघाकडून इम्पॉर्टंट ओव्हर तो सध्या फेके, फारच महत्वाचं. 12 बॉल 13 ची गरज. पहिला बॉल एज लागून पाठीमागे चाललाय, चान्स घेतले तिकडे प्रणयनं. 1 रन पूर्ण केली जाईल. एक किक सिंगल या क्षणाला फार इम्पॉर्टंट आहे आणि ती महत्वाची सिंगल या पहिल्या बॉलवर आले. 11 बॉल 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वाचा नियम राहिलाय, तर दररोज आपण फॉलो केलाय. आज भन्नाट उपस्थिती सर्व क्रीडा रसिकांची बघायला मिळते. खूप चांगला प्रतिसाद सगळ्या क्रिकेट राजाने दिलाय. 11 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. ऑन सायकलिनकडे आता प्रणय रेडी झाला, ज्यानं या अगोदर एक षटकार ठोकला होता. त्यांना वैयक्तिक 5 बॉलमध्ये 9 रन केलेत. हेलिकॉप्टर लुक दिला, बॉल चालला डीप मध्ये, मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे खेळाडू पोहोचलाय. 1 रन पूर्ण होते. संतृष्ट थांबावं लागेल. मयूरने नकार दिले.
बचेंगे तो और लढेंगे हे सांगत असताना आणखीन एक सिंगल इथे चॅलेंजिंग गोलंदाजी जी वडगर संघाने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जरूर केली आहे, परंतु संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सगळ्याधिक जास्त प्रभावित गोलंदाजी कोणी केली असेल तर तो गावदेवी नेरे संघ. 10 बॉल 11. मॅच पुढे पुढे चालले, शेवटच्या टप्प्यामध्ये हळूहळू सामना घेऊन जाण्याचा निर्धार. 10 बॉल 11. मयूर ऑन सायकलींकडे वेगवान थोडी शॉर्ट लेन पाठीमागे ठेवली. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी चान्स घेत आहेत प्रणय नकार, तू मी आणि 2 खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग या अगोदर देखील ते चित्र होतं. जवळपास अर्ध्या क्रीजवर पोहोचला होता प्रणय आणि त्यामुळं स्ट्राईक सोडावी लागली मयूरला आणि इच्छा नसतानाही धाव घेणं अंगलट आली आहे. मे विकेट धावबाची. पाहिजे ते आणखीन एक महत्वाची विकेट टीमनं गमावलंय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये अजय आलाय. 9 बॉल आणि 9 बॉल 10 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये उर्वरित आहे. 16 वर हे टोटल सध्या बघायला मिळतंय. पहिल्या बॉलवर सिंगल, सेकंड बॉल सिंगल, थर्ड बॉल सिंगल प्लस रनआउट. अजय भगत आलाय 5व्या बॉलवर. 9 बॉल 10 धावा. जेवढी ठिसून गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली शुकर टीमनं तेवढीच जबरदस्त गोलंदाजी वडघर टीमनं सुरू ठेवली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर गोलंदाजीतून वडघर टीमने दिले. परंतु स्ट्रायकरकडे आता प्रणय. फुलटॉस बॉल पाठीमागे खेळाडू आहे शॉर्ट थर्डमॅनला. अजयनं नकार दिलाय. काय बॉलिंग होते, चांगलं क्रिकेट. 2 दिग्गज संघ आमने सामने आहेत आणि अगदी ए अँड बी पोल मधून हे 2 संघ सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. क्वालिफायर मॅच जिकडे तुम्ही सेमीफायनल मध्ये किमान पोहोचाल, लकी ड्रॉ उचलाल. हा सामना जिंकल्यानंतर अफाट मेहनत केली आहे या दोन्ही टीमने इथवर पोहोचण्यासाठी. परंतु काय संघर्ष आहेत, कडा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. 8 बॉल आणि 10 ची गरज आहे. मी म्हटलं होतं ही ओव्हर यश पाटीलची इम्पॉर्टंट आहे आणि आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यांनी प्रभावित केलाय. कोणताही स्कोरिंग शॉट येऊ दिलेला नाहीये आणि त्याला माहिती आहे एक स्कोरिंग शॉट या मॅच मध्ये हवा काढेल. आणि प्रणयसाठी हवेत केले फुल टॉस बॉल मिस टायमिंग. फिल्डर डाऊन द बॉल. वेल जज अँड वेल कॅच. इम्पॉर्टंट खेळाडू प्रणय म्हात्रे च्या खेळीचा अंत. पॉझिटिव्ह अप्रोच आहे. खरं तर जेवढं पहिल्या सत्रामध्ये प्रणय लेवन सहारा शौकर संघाचा पॉझिटिव्ह अप्रोच बघायला मिळाला होता गोलंदाजीमध्ये. कारण मैदानामधील वातावरण असताना फिल्डिंगमधून तुमचे शोल्डर बरंच काही सांगून जातात, मैदानामध्ये रणनीती बरंच काही सांगून जातो. तुमचा जोश हा खेळामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि तो बघायला मिळाला आहे. खास करून यश पाटील जेवढ्या जबाबदारीने गोलंदाजी केली ती जबाबदारी पहिल्या 5 बॉलमध्ये त्यांनी निभावली आहे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आता दाखल होतोय. ओमकार ढवळे. 7 बॉल आणि 10 धावांची गरज. सामना थोडा कठीण बनवण्याचं काम बॉल टू रन समीकरण होतं. 12 बॉलमध्ये 13 रन हवे होते आणि तो सामना 7 बॉल 10 वर येऊन थांबलाय. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांच्या नजरा आहेत या बॉलवर. ओमकार ऑन सायकलींकडे. यश पाटील आणि ओमकार. का यश यशस्वी ठरेल की ओमकारची जय जयकार बघायला मिळेल. 7 बॉल आणि 10 अखेरचा बॉल या तिसऱ्या षटकातील. सगळ्यांच्या नजर या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. संघर्ष तगडा बघायला मिळाला आहे या सामन्यामध्ये. इम्पॉर्टंट बॉल IMP चेंडू आणि तिकडे हा बॉल यस अंपायर सिग्नल इट इज वाईड अँड फिल्डिंग टीमनं लगेच चॅलेंज केलं. त्या निर्णयाला DRS त्यांनी घेतलाय.
निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळात अखेरचा बॉल अजूनही बाकी आहे. 7 बॉल 9. जबरदस्त फाईट. चला बॉल निघाला. यश पाटील सायकलींकडे पुन्हा एकदा ओमकार. तेच बॅटल बघायला मिळेल कारण मागे बॉल एक्स्ट्रा होता आणि आता बघायचा हा बॉल बरंच काही मनामध्ये साठवतोय गोलंदाज आणि त्यानंतर आता गोलंदाजच्या उंबरठ्यावर आलाय. चला स्पीड खेळा. स्पीडनं खेळायचं, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 7 बॉल 9. अखेरचा बॉल तो फार महत्वाचा आहे. ओमकार साठी एक्स्ट्रा बॉल फेकला मागील आणि त्याचा परिणाम एक एक्स्ट्रा बॉल खेळायला मिळाला आणि हा आलाय निर्णायक षटकार. पाहते मला वाटतं जवळपास सेमीफायनलमधील तिकीट दाखवणारा हा षटकार होता ओमकारच्या बॅटमधून. कारण अखेरचे 6 बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी 3 रन करायचे आहेत. सर प्लीज वडगड संघ आपणही थोडंसं स्पीडअप करा. सामन्याचा रिदम तोडू नका. आम्ही जाणतो मॅच महत्त्वाचे परंतु वेळ देखील तेवढा महत्त्वाचा आहे. 12:50 झालेले आहेत आणि यानंतर अजून 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. त्यामुळे प्लीज स्पीडअप करा प्लीज. पंचही तिकडे इशारा करतात आपल्याला वडगड संघम. 6 बॉल 3. चर्चा सुरू आहे. क्रिकेट खेळामध्ये जिद्द चिकाटी महत्वाची असते परंतु एक चुकीचा बॉल काय काय मैदानामध्ये खडू शकतो. पहिले 5 बॉल काय दमदार फेकले यश आणि शेवटचा बॉल चुकला. जी चूक केली होती ना जित पाटीलनं, जितनं देखील पहिल्या षटकामधील 5 बॉल फार अनमोल फेकले. अंतिम बॉलवर षटकार खाल्ला आणि तसंच काय घडलं याही ओव्हरमध्ये. यश पाटीलच्या पहिले 5 बॉल सुरक्षित फेकले आणि अंतिम बॉलवर षटकार खर्च केला आणि तेच 2 बॉल सध्या प्रणय 11 सहारा शिवकर टीमला उपयुक्त ठरलेले आहेत. परंतु कंपल्सरी चेस नियम आहे या स्पर्धेचा. 6 बॉल 3 धावांची गरज. काय वेग चमत्कार घडेल का गोलंदाजीतून? का इथूनही हा सामना वाचवला जाऊ शकतो की प्रणय 11 सहारा शिवकर संघ हा सामना ज्या पद्धतीने आता त्यांच्या हातात आले, त्यांच्या मुठ्ठीत आलाय, अगदी बघायचं आहे. जे 6 मध्ये पाहिजे 3 रन तो इथून सहज जिंकेल का हा देखील प्रश्न आहे. 6 चेंडूमध्ये बरंच काही दडलंय. हे 3 धावांची गरज आहे अंतिम 6 बॉलमध्ये. बॉलर निघालाय रोहित पाटील गोलंदाजच्या उंबरठ्यावर. सायकलींकडे अजय भगत या टीम मध्ये सगळ्याधिक एक्सपिरियन्स खेळाडू. एका बाजूला ओमकार नॉसाईनकडे ज्यानं नुकताच षटका ठोकला. मोठ्या फटक्याने सामना फिनिश करायचा होता. माहिती आहे वडगड टीमला डॉट बॉलच महत्वाचे आहेत या क्षणाला आणि तो डॉट बॉल इम्पॉर्टंट बॉल सध्या फेकलाय. या क्षणाला या सिच्युएशन मध्ये कामगिरी कशी केली जाते हे आम्ही उत्तम खेळ बघितलाय. जितविलन जन्मा नेरे संघाचा सूरज पाटील यांचा. जेव्हा असा सामना असतो तेव्हा ते लेट कट करतात, स्क्वेअर कट करतात आणि सामना आपल्याकडे फिरवतात. आणि हे फुटवर्क नव्हतं. अजय काय करतोय मैदानामध्ये? 2 बॉल अफलातून. वडगड संघही सामना सोडायला तयार नाहीये कारण एकदा रणभूमीमध्ये उतरलो की ते मैदान गाजवल्याशिवाय सोडायचं नसतो. हार जीत काय ती तर होणारच आहे. एक जिंकणार एक हरणार आहे परंतु आपण संघर्ष केला पाहिजे. 4 बॉल 3. अजून एक चांगला बॉल तिथे ड्राईव्ह केला. पाठीमागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. 1 रन पूर्ण झाले. थ्रो थोडा लेट आलाय. 2 रन पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. महत्वाच्या 2 धावा या क्षणाला आलेत. स्कोर इज लेवल. 25वा बोर्डवर बघा मिळतात. 3 बॉल आणि आता 1 धावेची गरज आहे. 3 बॉल 1. तीन बॉल आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आता थोडं टेस्ट मॅच टाईप क्लोज फिल्डिंग लावण्यात येईल. चला फिल्डिंग सजवली टीम वरगडनं. बराच अनुभव त्यांच्याकडे या सिच्युएशनचा. 3 बॉल 1 आणि मला वाटतं क्लीन बोल्ड आलेत खेळाडू. तिकडे परतावं लागेल अजयला. मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट. काय सामना आहे. रंगतदार लढत. देऊया डीजेला संधी.
विकेट षटकारानं सामना त्याला फिनिश करायचा होता. अगोदरच तिकडून ऑलरेडी कॉल दिला होता, मला वाटतं लाऊड प्रणयनंच कॉल दिला होता तिकडे रोहन की षटकार नको, 1 धावेनं सामना जिंकून घे. आणि परंतु अगदी वेगळं काही मनामध्ये होतं. हा निर्धार पोळादी निर्धार आहे दोन्ही टीमचा. अगदी बघायला मिळेल कोणतीच खंत नाही आहे मनामध्ये. विजयाला अगदी त्यांच्या अगदी हात पोचवायचा विजयापर्यंत, परंतु संघर्ष अजून तगडा बघायला मिळते. 2 बॉल 1 धावेची गरज आहे. मैदान कोण गाजवेल, कोण जिंकेल, कोणता संघ पुढे पोहोचेल, कारण पुढे गावदेवी नेरे संघ आणि साई रक्षा गावदेवी 12-12 किंग कोप्रोली हे 2 संघ ऑलरेडी टॉप 3 मध्ये आहेत. अखेरचे 2 बॉल विजयासाठी धाव पाहिजे 1. वडघर विपक्ष शिवकर. अध्यक्ष चषकामध्ये 3रा संघ कोणता असेल जो पुढे पोहोचेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आकाश तुपे. ड्राईव्ह केला बॉल, फिल्डर रेडी आहे, धाव पूर्ण होणार नाही, रन आउटची विकेट बी आहे. आता सामना अंतिम टप्प्यामध्ये आता रंगात आली मॅच, कारण शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. आणि मला ती कवी कुसुमाग्रज यांच्या त्या कवितेतील एक वाक्य आठवतो की पोलादी निर्धार आमुचा असुर बळांती खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमच्या वज्रावून बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघालं, गर्वतयांचा कोण करी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच बघा ना, 24 बॉलमध्ये 26 धावा करायच्या होत्या. दिसायला भरपूर काही सोपं होतं आणि हे असं क्रिकेट आहे ना. अखेरचा 1 बॉल 1 धावेची गरज. सायकरेनकडे बॅटर तुम्हाला बघायला मिळेल सध्या ओमकार ढवले, ज्यानं षटकार लगावत असताना सामन्यामध्ये प्रणय अगदी सारा शिवकर टीमला इन केलं होतं आणि तोच खेळाडू होता ऑन सायकरेनकडे आहे. बघा पैसा वसूल मॅच. अध्यक्ष चषकामधील 2 टॉपचे संघ मैदानामध्ये लढतायत आणि कडवा संघर्ष 26 धावांचं हे आव्हान असताना 1 बॉल 1 असं चित्र सध्या मैदानामध्ये बघा मिळतं. असंच घडलं होतं जेव्हा सामना झाला होता प्रणय लेवन सारा शिवकर विपक्ष वागेश्वर हरिग्राम. 1 बॉल 1 तिथेही करायची होती, तेव्हा रन चेस झाली होती शिवकर टीम कडून. आणि पुन्हा एकदा सामना आवडला असेल, एकदा जोरदार आले 1 बॉल 1. हेलिकॉप्टर सामना फिनिश केला चौकारानं. तिकडे 1 बॉल 1 पाहिजे होती, आला होता चौकार, आणि इकडे 1 बॉल 1 आलाय चौकार. सामना जिंकलाय प्रणय लेवन सारा शिवकरनं. हॅलो हॅलो हॅलो